हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर आज मी उन्हाळा स्पेशल थोडी लोणच्याची थोडं जे असते ना छोटंसं लोणचं, जसं की 4 ते 5 आंब्याचं, त्याला कोणी कोणी लोणचीसुद्धा म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. सर्वात आधी तर इथे मी तेल तापवून घेते, कारण की आपल्याला तेल लागणार आहे. तर तेल तापवून थंड झालेलं लागणार आहे, त्याच्यामुळे मी तेल तापवून घेते. त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली. मोहरीला छान तडतड असं होऊ द्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर हे जे तेल आहे ना, याच्यासाठी आधी ठेवत आहे गरम गरम. जे आपले लोणच्याच्या ज्या फोडी असते ना, त्याच्यामध्ये गरम गरम नको टाकायला, त्याच्यामुळेच ना हे सगळ्यात आधी मी करून घेतलं. आता तेल ना बंद करून ठेवलं, ते थंड होईपर्यंत इकडची प्रोसेस करून घेऊया. आंब्याला छान धुवून घेतलं. बघा इथे 4 ते 5 आंबे आहे आणि जे आंब्याच्या वरचं जे हे दिसत आहे ना, ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी असं कापून घ्यायचं आहे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये. तर एकदम कवळे कवळे आंबे आहे, लवकर कट होते. तर बघा कट करून घेतले मी मस्त. आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तिखट, मीठ आणि हळद. हे थोडंसं जास्तच टाकायचं आहे, कारण की नंतर जे ग्रेव्ही असते ना, ते आपल्याला खायला यायला पाहिजे, म्हणून इथे थोडं हे जास्त टाकून घ्यायचं आहे. आणि हे बघा हळद वगैरे टाकून घेतलेली आहे आणि मीठसुद्धा थोडं जास्त टाकायचं आहे, जेणेकरून चव छान लागणार आपल्याला. आणि माहिती आहे का फ्रेंड्स, कोणी कोणी याच्यामध्ये गूळसुद्धा टाकतात, पण म्हटलं आता पहिल्यांदा करत आहे तर गूळ वगैरे टाकायला आणखी भरपूर अशा लोणच्या बनवायच्या आहे आपल्याला, तेव्हा एखाद्या वेळेस ट्राय करून बघूया म्हटलं. पण आत्ता नॅचरली आपण चव घेऊन बघायची आहे. तर याच्यामध्ये काहीही नाही, फक्त तिखट, मीठ, हळद टाकून घेतलं आणि मस्तपैकी याला ना फिरवून घेतलेलं आहे. आपण जे टाकलेलं आहे मसाला, ते सगळं लोणच्याच्या फोडीला लागलं पाहिजे. आणि बघा तेल ना पूर्ण प्रकारे थंड झालेलं आहे. थोडं तेल जास्त घेतलेलं आहे मी, आणि थोडं जास्तच घेतलं तरी चालेल. आणि कोणी कोणी याच्यामध्ये ना पाणीसुद्धा ॲड करतात, थोडासा रस्सा राहायला पाहिजे म्हणून. आणि हे अगदीच ना मस्त 5 ते 6 दिवस टिकलं तर 8 दिवससुद्धा टिकून जातात. आणि नाही तर मग नाही, कारण की खायलाच एवढं छान लागते ना, लगे 2-3 दिवसात संपूनच जाते. आमच्याकडे तर संपूनच जाते. सगळ्यात जास्त मीच खाते, कारण की उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला खायला काहीच होत नाही. तर आपल्याला काहीतरी आंबट खाऊ वाटते, जसं की चिंचेचं फुंसू आणि हे आंब्याचे जे काही प्रकार असते ते. तर म्हणून मग मी म्हटलं आता हे करावंच लागेल आपल्याला. जेवण करताना छान मस्त 1 ते 2 फोडी घेतल्या आणि त्याचा जो रस्सा असते तो घेतला, तर एकदम भारी. आपण 1 पोळीऐवजी ना 2 पोळी नक्कीच खाल. आणि खरंच ना उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीच खायला होत नाही, त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आवडेल. तर फायनली इथे आपली ही जी रेसिपी आहे, याच्याकडे आमच्याकडे तर लोणचंच म्हणते, कोणी कोणी लोणजीसुद्धा म्हणतात. तर ही रेसिपी रेडी झालेली आहे. तर थोडं एखाद्या दिवस मुरू द्यायचं आहे, मग आणखी टेस्ट लागते. आणि लगेच खायला सुरुवात केलं तरीही काहीही हरकत नाही. तर बघा फ्रेंड्स, नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्याकडे सुद्धा असं काही करते का. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. बाय बाय.